नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत हलवा इकडं मिळतो किंवा बफे सिस्टममध्ये मिळतो तसा मूग डाळीचा हलवा। एकदम टेस्टी लुसलुशीत असा मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी 1 वाटी मूग डाळ मी 1 तास भिजवून घेतली आहे। 1 वाटी तूप घेतले, कट केलेले ड्रायफ्रुट्स आहेत बदाम, काजू आणि पिस्ते, 1 वाटी साखर, 1 चमचा रवा आणि 1 चमचा बेसन घेतले। प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मूग डाळ घालून त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ही मूग डाळ मिक्सरवरती बारीक वाटून घ्या। पहा, अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। त्यानंतर कढईमध्ये तूप घाला आणि हे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये बेसन व रवा घालून छान हलवत परतून घ्या। पहा, आपला बेसन आणि रवा भाजून होतोय। बेसनमुळे जे तुपाला फेस येतोय तो फेस यायचा बंद झाला की मग आपल्याला याच्यामध्ये मूग डाळीची पेस्ट घालून घ्यायची आहे। पहा, आता मूग डाळीची पेस्ट आपण याच्यामध्ये घालतोय। तर रवा आणि बेसन घालण्याचं कारण हेच की रवा आणि बेसनमुळे मूग डाळीची पेस्ट कढईला चिकटत नाही। आता घातलेली पेस्ट आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती छान अशी भाजून घ्यायची आहे। बघा, मूग डाळीनं तूप पूर्णपणे सोकून घेतलेला आहे। ती हळूहळू कोरडी होते। अशीच मूग डाळ छान भाजेपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घालून आपण याचा पाक नाही म्हणता येणार, शुगर सिरप तयार करून घेऊयात। कारण हे आपल्याला तोपर्यंतच गरम करायचे जोपर्यंत साखर विरघळत नाही। आता डाळीच्या मिश्रणामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे जेणेकरून ड्रायफ्रुट्स त्याच्यासोबत भाजले जातील। बघा, पाकाला मधून आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून साखर विरघळेल आणि त्याचसोबत आपल्याला या मिश्रणावरती पण लक्ष द्यायचं आहे जेणेकरून हे कढईला चिकटणार नाही। बघा, किती सुट्ट आणि मोकळं असं हलव्याचं मिश्रण झालेलं आहे। कुठल्याही प्रकारे चिकट हलवा हा होत नाही। पहा, असंच सतत हलवत आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती हे मिश्रण छान भाजून घ्यायचं आहे। हे खरपूस आणि खमंग भाजलं गेलं पाहिजे। आता मिश्रण आपलं भाजत आलेलं आहे। तोपर्यंत साखरेच्या पाकामध्ये 1 चमचा इलायची पावडर घालून घ्या। त्याचसोबत 2 ड्रॉप पिवळा कलर घालून घ्या। आता बघा, आपलं मूग डाळीचं मिश्रण किती सुट्ट आणि मोकळं असं झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हा पाक घालून घ्यायचा आहे। पाक घालत असताना गॅसची आच ही मध्यम ते लोवर ठेवा आणि हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करत परतून घ्या। मूग डाळीच्या मिश्रणामध्ये हा पाक ऑब्झर्व व्हायला सुरुवात होईल आणि बघा, या प्रकारे आपला हलवा किती छान तयार झालेला आहे। कढईला थोडाही चिकटलेला नाहीये किंवा चिकट झालेला नाहीये। एकदम सुटसुटीत असा हलवा तयार आहे आणि खमंग असा वास दरवळत आहे। पहा, किती सुटसुटीत झालाय। या प्रकारे थोडा वेळ परतत रहा आणि आपला तयार आहे हलवा, जो की पिस्त्याने गार्निश करून सर्व करा।